पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानावरती संसदेत संबोधित केलं आणि याच वेळेला बोलताना त्यांनी आणीबाणीवरून काँग्रेसवरती टीकास्त्र टाकलेलं आहे। आणीबाणी लादून काँग्रेसनं जे पाप केलंय, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच न पुसणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून देशाच्या एकात्मतेत काहींनी विष पेरल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। अमूल्य खजाना है हमारा, उसको सेलिब्रेट करने के बजाय उस विविधता में ऐसे जहरीले बीज बोने के प्रयास करते रहे ताकि देश की एकता को चोट पहुंचे। आणीबाणी दरम्यान लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। माथे पर ये जो पाप है ना, वो कभी भी धुलने वाला नहीं है। दुनिया में जब जब लोकतंत्र की चर्चा होगी, कांग्रेस के माथे का ये पाप कभी धुलने वाला नहीं है। इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। उन्होंने गुस्से में आकर के देश पर इमरजेंसी थोप दी अपनी कुर्सी बचाने के लिए। काँग्रेसकडून देण्यात आलेला गरिबी हटावचा नारा जुमला असल्याचा घणाघात सुद्धा पंतप्रधान मोदींनी केलाय। संविधानावरील चर्चेच्या वेळेला बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती घणाघाती आरोप केलेला आहे। काँग्रेसच्या एका परिवाराने संविधानाला धक्का दिला, या कुटुंबाच्या कुनीतीची परंपरा आज सुद्धा कायम असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबांवरती केलेला आहे। संविधानावरील चर्चेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती आरोपांच्या फैरी झाडल्या। बैंक की राजनीति में छुपे हुए लोगों ने, डूबे हुए लोगों ने धर्म के आधार पर, तुष्टीकरण के नाम पर आरक्षण के अंदर कुछ न कुछ नुक्सेदेनी करने का प्रयास किया। संविधानात बदल करावा असं पत्र पंडित नेहरूंनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। आगे नेहरू जी कह रहे हैं, तो हर हाल में संविधान में परिवर्तन करना चाहिए। ये नेहरू जी ने मुख्यमंत्रियों को चिट्ठी लिखी। काँग्रेसने वारंवार संविधानात बदल केल्याचा आरोप सुद्धा मोदींनी केलाय। करीब 6 दशक में 75 बार संविधान बदला गया। काँग्रेसच्या कुनीतीची परंपरा आजही कायम असल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केलाय। संसदेमध्ये संविधान